रोज आपल्या डोक्यात हजारो विचार येतात। एका छोट्या तुरुंगातील जेलरने त्याला तुरुंगामध्ये बंद केले। धक्का दिल्यानंतर तो दरवाजा इतका पटकन उघडला कसा? याचं कारण होतं त्या दरवाजाच्या कुलुपाला लॉक केलेलं नव्हतं। लॉक त्या जादूगराच्या होडीच्या इथे होतं। रोज आपल्या डोक्यात हजारो विचार येतात। एकाला एक जोडून असे अनेक विचार आपण करत राहतो। त्यातील 95% विचार हे निरर्थक असतात आणि हे सगळं करण्यामध्ये आपला वेळ, शक्ती आणि ऊर्जा खर्च होते। आपण वीक होत जातो, आपली कार्यक्षमता कमी होते। कुणीतरी येतं आणि आपल्याबद्दल एखादं नकारात्मक स्टेटमेंट करून जातं आणि आपण त्याचा दिवस रात्र विचार करतो आणि स्वतःतला आत्मविश्वास कमी करून देतो। नमस्कार, मी चंचला बिले आज तुम्हाला याच अर्थाची एक गोष्ट सांगणार आहे। गोष्ट जगप्रसिद्ध आहे, हेरी होंडई याची। हेरी होंडई हा अमेरिकेतला एक जगप्रसिद्ध जादूगर होता। तो लोकांना फार आत्मविश्वासाने सांगत असे की एखाद्या तुरुंगामध्ये दरवाजा बंद करून कुलूप लावून जर मला बंद करून ठेवले तर 1 तासाच्या आत चावीचा वापर न करता मी तुरुंगातून बाहेर येऊ शकतो। माझ्याकडे तशी जादू आहे। त्याचे हे वक्तव्य सर्व देशभर पसरलेले होते। संपूर्ण शहरामध्ये लोक आश्चर्यचकित होत होते। हे खरं आहे की खोटं आहे हे पाहण्यासाठी एका छोट्या तुरुंगातील जेलरने त्याला तुरुंगामध्ये बंद केले। दरवाजा बंद केला, लॉक केले आणि त्याला आत डांबून ठेवले। आता बघायचे होते की तो ते लॉक उघडून बाहेर येतोय का, कारण चावी तर त्याच्याकडे नव्हतीच। 1 तासाच्या आतच तो त्या तुरुंगाचे लॉक उघडून बाहेर पडला। सर्व लोकांना खूप आश्चर्य वाटले। एक साधा जादूगर तुरुंगातनं असा बाहेर येऊ शकतो ही खरंच खूप मोठी गोष्ट होती। जेलर आणि लोक यांच्या पचनी ती पडतच नव्हती। पुन्हा एकदा असाच प्रयोग करून पाहावा म्हणून पुन्हा दुसऱ्या जेलमध्ये त्याला बंद करण्यात आले, दरवाजाला लॉक करण्यात आले, तरी सुद्धा हा 1 तासाच्या आत जेलच्या बाहेर आला। लोकांना आश्चर्य वाटले, पण हे करतो ते कसं? फक्त लोकांनी एक गोष्ट नोटीस केलेली होती की त्याच्या कमरेला एक बेल्ट असायचा। तो जेव्हा तुरुंगात जात असे आणि लॉक करून जेव्हा आत असे त्यानंतर तो लॉक उघडताना तो बेल्ट मध्ये त्याच्या एक बारीकशी तार असे, लवचिक तार होती। त्या तारेच्या सहाय्याने तो ते कुलूप उघडत असे आणि बाहेर येत असे। ही गोष्ट लोकांनी नोटीस केलेली होती। आता त्याची ही जी ख्याती होती, दरवाजा उघडून तुरुंगातला दरवाजा उघडून अगदी 1 तासाच्या आत बाहेर पडायची ही जी ख्याती होती ती सर्वदूर पसरलेली होती। देशातल्या एका मोठ्या तुरुंगातल्या जेलरच्या मनात विचार येतो की हा असं कसं करू शकतो? होंडई असं कसं करू शकतो की तो जेलमधनं एवढ्या लॉक केल्यानंतर 1 तासात बाहेर कसा येऊ शकतो? मी याला आता अशा दरवाजामध्ये बंद करेन की तो दरवाजा तो उघडूच शकणार नाही। हे चॅलेंज तो त्या होंडईला देतो। त्याचे हे जे चॅलेंज आहे हे चॅलेंज होंडई स्वीकारतो। तुरुंगात मध्ये बंद करण्याचा दिवस ठरतो, वेळ ठरते आणि ठरलेल्या दिवसाप्रमाणे वेळेप्रमाणे होंडई तुरुंगाबाहेर येऊन उभा राहतो। खूप सारे लोक हे पाहण्यासाठी जमलेले असतात। लोक त्याचं स्वागत करतात। लोकांना अगदी खात्री असते की हा तुरुंगातनं बाहेर येणारच। आणि आता होंडई तुरुंगाच्या आत जाणार असतो दरवाजातून। तेवढ्यात दरवाजा बाहेर उभा असलेला गार्ड त्याला म्हणतो की या दरवाजाला जे कुलूप लावण्यात येणार आहे ना ते खूप स्ट्रॉंग आहे, ऍडव्हान्स आहे, ते तू उघडूच शकत नाही। होंडई ते ऐकतो, थोडासा हल्ल्यासारखा होतो आणि आत जातो। त्याचा आत्मविश्वास थोडा कमी झालेला असतो। गार्डचे बोलणे ऐकून हा होंडीनी तुरुंगामध्ये आत शिरला। गार्डने दरवाजा बंद केला आणि लॉक लावले। काही वेळातच आपण तुरुंगाच्या बाहेर येऊ अशी खात्री या होंडीनीला होती।
लोकही उत्सुकतेने वाट पाहत होते की हा कधी तुरुंगातनं बाहेर येतो. पण गार्ड जे बोलला होता ते त्याच्या डोक्यामध्ये सतत फिरत होतं. तो तुरुंगाच्या दरवाजाजवळ आला आणि आपल्या कमरेचा बेल्ट काढून त्यातून एक छोटीशी तार त्याने काढली. त्या तारेने ते कुलूप उघडण्याचा तो प्रयत्न करू लागला. थोड्याच वेळात आता मी बाहेर येणार असे त्याला वाटत होते. पण त्याच्या डोक्यात तीच गोष्ट जी त्याच्या कानावर पडलेली होती आत येताना गार्डने बोललेली, तीच गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये सतत फिरत होती की या तुरुंगाचे जे लॉक आहे ते अतिशय स्ट्रॉंग आणि ऍडव्हान्स आहे. त्यामुळे तो जेव्हा लॉक उघडत होता तेव्हा त्याचं त्या कामाकडे लक्ष लागत नव्हतं. तो 10 मिनिटं ट्राय करतो, अर्धा तास झाला, 1 तास झाला, तो संपूर्ण घामाघूम होतो. 1 तास उलटून गेला तरी सुद्धा हा लॉक उघडून बाहेर कसा येत नाही असा प्रश्न लोकांच्या मनातही निर्माण झाला. आणि मग 1.5 तास झाला, तो प्रयत्न करतोय. आता त्याच्या चेहऱ्यावरचा जो आत्मविश्वास होता ना, तो आत्मविश्वास हळूहळू कमी होत चाललेला होता. 1.5 तास झाला, तो लॉक उघडू शकत नव्हता. 2 तास झाले, 2.5 तास झाले, मात्र तो कुलूप उघडू शकला नाही. शेवटी चिडून त्याने लाथ मारली त्या दरवाजावरती आणि दरवाजा पटकन उघडला. अहो आश्चर्य की धक्का दिल्यानंतर तो दरवाजा इतका पटकन उघडला कसा? याचं कारण होतं त्या दरवाजाच्या कुलुपाला लॉक केलेलं नव्हतं. लॉक त्या जादूगराच्या होडिनीच्या इथे होतं. तुरुंगात जाण्या अगोदर गार्डने त्याला जे सांगितलं होतं की दरवाजाचे लॉक हे खूप ॲडव्हान्स आणि मजबूत आहे, ही गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये इतकी फिरत होती की लॉक नसलेला दरवाजाही मजबूत लॉक केलेला आहे असे त्याला वाटले आणि तो त्याच गोष्टीमध्ये गुंतून पडला. सगळा खेळ हा इथला आहे. कुणी येतं, तुम्हाला काहीतरी बोलून जातं आणि ते तुमच्या डोक्यामध्ये इतकं फिरत राहतं की तुम्ही कुठल्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. अमुक एक गोष्ट तुम्हाला करता येणार नाही असं कुणी म्हटलं की ती तुमच्या मनामध्ये इतकी फिक्स होऊन जाते की सोप्यातली सोपी गोष्ट सुद्धा तुम्ही करू शकत नाही. आणि हे आपल्याला अमुक एक असे का बोलले याचा विचार सतत तुमच्या डोक्यामध्ये फिरत राहतो. तुम्ही त्या विचारामध्ये गुंतून पडता आणि आपली कार्यक्षमता कमी करता. तर आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी. प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस. धन्यवाद.